राज्याच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची लढाई मानल्या जाणाऱ्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत। यामध्ये सर्वांचं लक्ष लागलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी शिंदे गटाला मोठे धक्के बसताना दिसत आहेत। ठाण्यातील काही महत्त्वाच्या प्रभागांमध्ये शिंदे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या वर्चस्वाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात तडे गेल्याचं चित्र आहे। यामुळे मुंबई तर गेलीच, पण आता ठाणेही हातून निसटणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेत यंदा चित्र बदललेले दिसत आहे। हाती आलेल्या कलानुसार ठाण्यात शिंदे गटाला केवळ 25 जागांवर समाधान मानावे लागत आहे, तर भाजप 12 जागांवर आघाडीवर आहे। अनेक महत्त्वाच्या प्रभागांमध्ये शिंदे गटाच्या दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे। स्वतःच्या होमपिचवरच शिंदेंच्या वर्चस्वाला तडे गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांत जोरदार टक्कर अपेक्षित होती, मात्र येथे भाजपने 93 जागांसह मोठी झेप घेतली आहे। त्या तुलनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ 29 जागा मिळवता आल्या आहेत। मुंबईवर भगवा फडकवण्याची जिद्द बाळगणाऱ्या शिंदे गटासाठी हा निकाल आत्मपरीक्षण करायला लावणार आहे। ठाण्यातील गडाला पडलेले खिंडार हे शिंदे गटासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे। दुसरीकडे मुंबईत भाजपने मारलेली मुसंडी ही आगामी काळात महायुतीमधील मोठा भाऊ कोण हे ठरवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। एकूणच या निवडणुकीच्या निकालांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर आपल्या बालेकिल्ल्यात पुन्हा पकड मजबूत करण्याचे मोठे आव्हान उभे केले आहे। या निवडणूक निकालांमुळे राज्यातील सत्ता संघर्षाला आता एक नवीन वळण मिळाले आहे। स्वतःच्या बालेकिल्ल्यातच पिछेहाट झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विरोधकांकडून टीका केली जात आहे। मुंबई आणि ठाणे यांसारख्या महत्त्वाच्या शहरामधील ही पडझड आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिंदे गटाची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते। आता या पराभवातून सावरून शिंदे गट पुन्हा भरारी घेणार की भाजपचे वर्चस्व अधिक वाढत जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।